नमस्कार, मी सुवर्णा. बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात आपल्याला बघायची आहे. सुरुवात करूया. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अग्रवाल सोबत बार मालक व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यालाही 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पुणे कोर्टात दाखल करण्यात आलं. कोर्ट परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला. वंदे मातरम संघटनेनं हे पाऊल उचललं. या प्रकरणी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पुणे कार अपघात प्रकरणी आरटीओ अधिकारी संजीव भोर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गाडी बंगळुरूतील एका डीलरकडून देण्यात आली. बंगळुरू सेंट्रल आरटीओ कडून तात्पुरती नोंदणी जारी करण्यात आली होती. दरम्यान गाडीची वैधता 17 सप्टेंबर 2024 पर्यंतच असल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली. तर कारचं विहित शुल्क न भरल्यानं कारसाठी नोंदणी क्रमांक जारी केला गेलेला नव्हता. दरम्यान कार इलेक्ट्रॉनिक व्हेइकल म्हणजेच ईव्ही असल्यानं नोंदणी शुल्क आणि करात सूटही देण्यात आली होती. पुणे कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी पूर्वी झालेल्या एका वादात अजय भोसले यांना ठार मारण्याकरता छोटा राजनला सुपारी दिली होती असा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. अशा प्रकरणात जामीन मिळालाच कसा, असा सवाल नाना पटोलेंनी केला. या प्रकरणी आपली नैतिक जबाबदारी समजून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. पुणे अपघातासंदर्भातील राहुल गांधींचं वक्तव्य राजकारण करणारं आहे. राहुल गांधींना असं राजकारण शोभत नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. अपघात प्रकरणामध्ये कुणीही राजकारण आणू नका असं फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं. पुण्यातील अपघात प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलंय, प्रतिक्रिया दिली आहे. पुणे अपघात प्रकरणात बालहक्क कोर्टाचा निर्णय लाजिरवाणा आहे. वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं अमृता फडणवीसांनी म्हटलंय. पुणे अपघात प्रकरणावरून अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तुमच्या व्यवस्थेनं 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातल्याचं अनिल देशमुख म्हणाले. तर त्याला राम कदमांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 100 कोटींची वसुली करायला केवळ एकच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री लाभले असं म्हणत देशमुखांना त्यांनी टोला लगावला. पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुण्यातील घटनेनंतर नागपुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं रूफटॉप हॉटेल्सवर कारवाईची मागणी केली आहे. 10 दिवसात कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात 15 जूनपर्यंत बांधकामांना स्थगिती देण्यात आली आहे. पाणी टंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून हे आदेश देण्यात आले. सध्या जिल्ह्यात 618 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळाचा सावट गडद झालाय. जिल्ह्यातील धरणं आटली असून पाणीसाठा केवळ 4% उरलाय. जनावरांच्या पाण्याच्या आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. नांदेडच्या लहान मोठ्या प्रकल्पात केवळ 30% पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तर नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील 21 गावं वस्ती तांड्यांना टँकरनं पाणी पुरवलं जात आहे. वाढत्या तापमानानं चोपडा तालुक्यात केळी पिकाचं मोठं नुकसान केलंय.
उन्हापासून केळीचं संरक्षण करण्याकरता साड्यांचा वापर केला जातोय, पण तरीही गरम हवेनं केळीचं नुकसान होत असल्यानं शेतकरी संकटात आलाय। उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेलं सोलापुरातील औज बंधाऱ्यात पाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे हा पाणीसाठा पुढचे 55 दिवस पुरणार असल्यानं शहरवासियांना 5 दिवसाआड पाणी मिळणार आहे। जालन्यातील सगळ्या पाणी प्रकल्प कोरडे ठाक पडलेत। माणसांसोबत जनावरांचीही पाण्याकरता वणवण सुरू झाली आहे। शेतीसाठीही पाणी मिळत नसल्यानं अंबड तालुक्यातील मोसंबीच्या बागा उन्हानं करपतायत। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। एक महत्त्वाची बातमी आहे। किंग खान शाहरुख खान संदर्भातली बातमी आहे। त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अहमदाबादच्या रुग्णालयात शाहरुख खानला दाखल करण्यात आलेलं आहे। शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला, त्यामुळे केडी या अहमदाबादच्या रुग्णालयात त्याला दाखल केलं गेलंय। केडी या अहमदाबादच्या रुग्णालयात त्याला दाखल केलं गेलंय। ही जी दृश्य आपण बघताय ही तो वोटिंगसाठी जात होता तेव्हा 20 तारखेची दृश्य आहेत। शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झालाय। अहमदाबादला कदाचित तो शूटिंग करत असेल, त्याला तिथे उष्माघाताचा प्रचंड त्रास झाला आणि त्याला केडी रुग्णालयात, अहमदाबादच्याच केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ही दृश्य आता जी आहेत ती 20 तारखेची आहेत। 20 तारखेला तो सहकुटुंब मतदान केंद्रावर मतदान करण्याकरता गेला होता, त्याची दृश्य आहेत। पण आज अहमदाबादमध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, कारण त्याला उष्माघाताचा त्रास झालाय। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे आपण वळतोय। जालना जिल्ह्यामध्ये यंदा भीषण पाणी टंचाई आहे। यंदा अत्यल्प पाऊस झाल्यानं नदी नाल्यांसह सगळेच प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना 3 ते 4 किलोमीटरवरून दुचाकीवर पाणी न्यावं लागतंय। हिंगोलीच्या खंडाळा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावाला पाणी पुरवठा करणारा वडदमधील तलाव आटलाय, तर गावातील बोअरवेल आणि विहिरी देखील कोरड्या ठाक पडल्या आहेत। त्यामुळे गावकऱ्यांवर पाण्याकरता भटकंती करण्याची वेळ आलेली आहे। पश्चिम विदर्भात हीट वेव्ह तर पूर्व विदर्भात सामान्य तापमानाची स्थिती आहे। विदर्भातील काही भागात कडक ऊन तर काही भागात अवकाळी पाऊस आहे। ढगाळ वातावरण आहे। वाशिममध्ये तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांवर पोहोचेल, तर नागपुरामध्ये 41 अंश तापमान राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानात मोठी वाढ झाली आहे। उष्णतेच्या लाटेचा मुकाबला करण्याकरता जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात शीतकक्षाची उभारणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी प्रकल्पाच्या भिंतीवर स्वाभिमानीनं आंदोलन केलं। बुडीत क्षेत्रातील उर्वरित 15 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या जमीन खरेदी करता दिरंगाई होत असल्यानं स्वाभिमानीनं या प्रकल्पाचं काम बंद पाडलं। लातूरच्या आरटीओ कार्यालयाचा अजब कारनामा समोर आलाय। खोटे अपंग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या एका व्यक्तीच्या 5 वाहनांना चक्क 10 वर्ष करातून सूट दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या विरोधात अनेक संघटनांनी कारवाईची मागणी केली आहे। शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालं आणि शहरातील विद्यार्थ्यांना खेळाकरता आणि व्यायामाकरता हे एकमेव मैदान उपलब्ध होतं। त्यामुळे तेही मैदान वाचवा, इमारतीचं बांधकाम दुसरीकडे करा अशी आता मागणी होऊ लागलेली आहे। बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राण्यांची जनगणना केली जाते। दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला जेव्हा प्रकाश जास्त असतो तेव्हा प्राण्यांची जनगणना केली जाते अशी माहिती मिळते। वन विभागाकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल इथं मचाण बांधण्यात आलेला आहे आणि तिथून बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये प्राण्यांची गणना केली जाते। दरवर्षी वन विभागाकडून ही गणना केली जाते।
जितेंद्र आव्हाड यांनी असा दावा केलेला आहे की वेगवेगळी जी होर्डिंग्स आहेत, मोठमोठी होर्डिंग्स असतात, अनधिकृत होर्डिंग्स असतात, त्याच्यावर कारवाई करा या संदर्भात आधीच तक्रार करण्यात आलेली होती। त्यांनी घाटकोपरचं जे होर्डिंग प्रकरण आहे त्या संदर्भात सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती असं म्हटलेलं आहे। जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत त्यांनी हा दावा केलेला आहे। बातमी नालासोपाऱ्यामधून आहे। नालासोपाऱ्यामध्ये होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्यात टॅक्सी चालक ठार झाला। या होर्डिंग दुर्घटनेमध्ये जो टॅक्सी चालक ठार झालेला आहे त्याच्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। मावळमध्ये अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निकाला आधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत। यामध्ये कुठलाही पक्ष मागे नाही। अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचे बॅनर लावले, ज्यात राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे यांच्या विजयासंदर्भातले बॅनर दिसतात। या व्यतिरिक्त वेगवेगळे उमेदवार, फक्त या शिवसेना पक्षाचेच नव्हे तर वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाचे बॅनर आधीच लागलेले आहेत, 4 तारखेआधीच। मुंबईत मतदान संथगतीनं का झालं असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। निवडणूक आयोगाची मतदानाच्या दिवशी असणारी व्यवस्था ही गैर असल्याचं उघडपणे दिसत होतं। लाईट डीम होता, मतदारांना आपल्या उमेदवाराची निशाणी सुद्धा शोधावी लागत होती असे आरोप अनिल देसाईंनी केले। गजानन कीर्तिकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे। गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वतःच्या प्रचाराकरता, विकास कामाकरता वापरला, पक्षविरोधी वक्तव्य केली। या प्रकरणी त्वरित शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा असं शिशिर शिंदे म्हणाले। आमचे पक्ष वेगळे असले तरी आम्ही एक आहोत, मतभेद असले तरी मनभेद नाहीयेत अशा शब्दात अमोल कीर्तिकरांनी आपली भूमिका मांडली। शिशिर शिंदे हे कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही, त्यांना पक्षाकडून अपेक्षा आहेत म्हणून ते वरिष्ठांना बदनाम करून लाईमलाईटमध्ये येत असल्याचा टोला त्यांनी लगावला। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।